बारामतीत काँग्रेसच्या आकाश मोरेंची माघार, जय अजित पवार यांनी मानले आभार। गेल्या काही दिवसांपासून राज्यात बारामती पोटनिवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरही बारामतीची पोटनिवडणूक होणार आहे। ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे। त्यामुळे या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या विरोधात कोणीही निवडणुकीच्या रिंगणात उतरू नये असे आवाहन करण्यात येत आहे। मात्र लोकशाहीत निवडणूक लढण्याचा सर्वांना अधिकार आहे अशी भूमिका मांडलेल्या काँग्रेसने आकाश मोरेंना उमेदवारी देऊन मोठे आव्हान उभे केले। मात्र गुरुवारी तारीख 9 एप्रिल अखेरीस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या निवडणुकीतून त्यांचा उमेदवार माघार घेत असल्याचे जाहीर केले। यानंतर आता जय पवार यांनी काँग्रेसचे आभार मानले आहेत। काँग्रेसच्या बारामती पोटनिवडणुकीचे उमेदवार आकाश मोरेंनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घोषणा करताच आपला अर्ज मागे घेतला। यानंतर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी काँग्रेसचे आभार मानले। यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत म्हटले की आम्हाला सर्वांना आधीपासून ही निवडणूक बिनविरोध हवी होती। आकाश मोरेही आता आपल्यासोबत आहेत। त्यांनी आणि त्यांचा पक्ष काँग्रेस यांनी खूप चांगला निर्णय घेतला। खरं तर ही निवडणूक महत्त्वाची आहे, कारण आपण सर्व ही निवडणूक दादांसाठी लढत आहोत। दादांनी अनेक दशके खूप काम केले, त्यांनी खूप विकास कामे केली। दादांनी सर्वच पक्षांना एकत्रित घेऊन काम केले। एका काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र होते तेव्हा आपले सरकार होते, आता महायुतीचे सरकार आहे। मात्र मला वाटते की सर्वच पक्षातील वरिष्ठांनी चांगला निर्णय घेतला आहे। हीच दादांना खरी आदरांजली असल्याने मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो, असे जय पवार यांनी म्हटले। तसेच आता कालपासून आम्ही सर्व उमेदवारांना भेटत आहोत। जितके फॉर्म माघारी घेऊ शकतो त्यासाठी प्रयत्न सुरू आहे। मात्र उमेदवारांची ज्या काही मागण्या होत्या, जशा की आम्हाला हे काम करून पाहिजे आहे किंवा अन्य कोणतीही मदत पाहिजे, ते करून दिले आहे। तर ज्यांनी उमेदवारी अर्ज माघारी नाही घेतले त्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे। दुसऱ्या जिल्ह्यातील लोकांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा निर्णय आहे, त्यांना आम्ही काय बोलू शकतो। मात्र काँग्रेसच्या आकाश मोरेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने बरं वाटल्याची भावना जय पवार यांनी व्यक्त केली। त्यांनी पण आणि त्यांच्या पक्षाने काँग्रेसने पण खूप चांगला निर्णय घेतला। खरं तर ही निवडणूक महत्त्वाची काय, कारण ही निवडणूक आपण सर्व दादांच्या साठी करत आहोत। दादांनी अनेक दशकं महाराष्ट्रासाठी खूप कामं केलेत, विकास कामं केलेत। आदरणीय दादांनी सगळ्याच पक्षांना एकत्रित घेऊन कामं केलेत। एका काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पण एकत्र होते, तेव्हा पण दादा म्हणजे आपली सरकार होती, आता महायुतीची सरकार आहे। पण मला वाटतंय की सगळ्याच पक्षातल्या वरिष्ठांनी चांगला निर्णय घेतला। दादांना तसं खरी आदरांजली म्हणून हा निर्णय घेतला आणि मी त्यांच्या सर्वांचा खूप खूप आभार मानतो। आता कालपासून आम्ही सगळ्याच उमेदवारांना भेटतोय। जितके आपण फॉर्म्स माघारी घेऊ शकतो तेवढा प्रयत्न चालला आहे। पण ज्यांची काय उमेदवारांची काय मागणी होती, नाहीतर खरं तर त्यांच्या एकदम छोट्या मागण्या होत्या की आमचं इथं कुठेतरी काम अडकलं आहे, नाहीतर आम्हाला इथं तरी मदत पाहिजे, नाहीतर आम्हाला तुमच्यापर्यंत पोचवून तिथं आधी दिलं नाही, तर असे त्यांचे काय कारणे होते। उमेदवारांना बघा, तुम्हाला मी आधी पण बोललो आहे, दादा असताना पण मी सारखं बोलत आलो आहे की सगळ्यांना निवडणूक लढायचा अधिकार असतो। त्यांनी दुसऱ्या जिल्ह्यातल्या लोकांनी तसं निर्णय घेतला असेल त्यांनी घेतला असेल, तर त्यांना मी काय बोलू शकतो। पहिलं बघू आपले पुढचे उमेदवार कोण आहेत। आकाश मोरे जे आपल्या बरोबर आहेत, एक मोठा पक्ष म्हणून त्यांनी तिथं उमेदवारी दाखल केलेली, पण त्यांनी तो माघारला आहे। तर आता कुठेतरी आम्हाला पण मनाला बरं वाटतं की सगळेच पक्ष एकत्रित येऊन दादांसाठी ही निवडणूक लढतील आणि भविष्यात त्यांच्या पण पक्षाचे काय कुठले प्रॉब्लेम वगैरे असतील, अडचणी असतील, त्याच्यात आम्ही त्यांना नक्कीच साथ देऊ। काँग्रेसचे आभार मानताय? काँग्रेसचे मी मनापासून खूप खूप आभार मानतो। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।